हॅलो एव्हरीवन. आज आपण पॉलिटी या विषयातील घटना निर्मिती या टॉपिकवरील क्वेश्चन आन्सर्स बेस्ड लेक्चर घेणार आहे. बघा, पॉलिटीतील घटना निर्मिती हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, हे टॉपिक जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढाच घटना निर्मिती यावर सुद्धा प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला एकतरी क्वेश्चन पाहायला मिळतो. तर आपण क्वेश्चन आन्सर्सच्या स्वरूपात लेक्चर घेणार आहे. म्हणजे प्रत्येक लाईन टू लाईन आपण क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याने प्रत्येक पॉइंट कव्हर होतो आणि तो चांगला लक्षात राहतो. क्वेश्चन्सच्या रूपात आपल्याला माहिती जास्त चांगली लक्षात राहते. ओके, तर मग आपण डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करूया. आपण पहिला पार्ट घेणार आहे आज, घटना निर्मिती पार्ट 1, पार्ट 2 आणि जमलं तर 3 पण घेऊया. आपण डिटेलमध्ये प्रत्येक पॉइंट, प्रत्येक बीट कव्हर करणार आहे, त्यामुळं आपण त्याला पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. ओके, तर आपण डायरेक्ट लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1. सर्वप्रथम कुणी संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता फक्त सभेची मागणी केली? बघा, पहिला ऑप्शन आहे मानवेंद्र रॉय, दुसरा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 3 आहे महात्मा गांधी आणि ऑप्शन 4 आहे सुभाषचंद्र बोस. तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते महात्मा गांधी. बघा, 1922 मध्ये, कधी 1922 मध्ये महात्मा गांधींनी भारतासाठी घटना तयार करण्यासाठी एखादी सभा असावी अशी मागणी केली. त्यांनी संविधान सभा असा शब्द उल्लेख नाही केला, पण काय, घटना तयार करण्यासाठी एखादी सभा असावी अशी मागणी केली. कुणी? महात्मा गांधी यांनी 1922 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय? महात्मा गांधी, ऑप्शन 3. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 2. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कुणी मांडली? आपण बघितलं, गांधीजींनी 1922 मध्ये सभेची मांडणी केली, पण मग तिला संविधान सभा अशी कल्पना सर्वात प्रथम कुणी मांडली आहे असा क्वेश्चन विचारलाय. ऑप्शन 1 दिलाय गोपाळ कृष्ण गोखले, ऑप्शन 2 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ऑप्शन 3 मानवेंद्र रॉय आणि ऑप्शन 4 आहे जवाहरलाल नेहरू. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते मानवेंद्र रॉय. मानवेंद्र रॉय यांनी सर्वात प्रथम संविधान सभा ही कल्पना काय केली आहे? मांडली आहे. हे बघा, मानवेंद्र रॉय हे साम्यवादी नेते होते. यांनी 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची काय केली आहे? कल्पना मांडली सर्वात प्रथम. आता बघा, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या बैठकीत पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली? म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या बैठकीत पहिल्यांदाच संविधान सभेची औपचारिक मागणी केली असा क्वेश्चन विचारलाय. ऑप्शन 1 आहे पटना, 1934 मध्ये झालेलं अधिवेशन. दुसरा ऑप्शन आहे फैजपूर येथील 1937 मध्ये झालेलं अधिवेशन. ऑप्शन 3 आहे 1907 ला सुरत येथे झालेलं अधिवेशन आणि ऑप्शन 4 आहे बनारस, जे 1905 मध्ये झालं. तर ज्याचं करेक्ट आन्सर आहे पटना, 1934. बघा, 5 ते 7 डिसेंबर 1934 मध्ये पटना येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी बैठक झाली त्यामध्ये पहिल्यांदा काँग्रेसने काय केलं? संविधान सभेची औपचारिकरित्या काय केली आहे? मागणी केली आहे. कुठे झालं अधिवेशन? पटना येथे 1934 मध्ये. बघा, जे बाकीचे ऑप्शन्स आहेत ते सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची झालेली महत्वाची अधिवेशन आहेत. ऑप्शन 2 मध्ये दिलंय फैजपूर अधिवेशन. बघा, फैजपूर अधिवेशनाचे जर अध्यक्ष बघाल तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू, जे 1937 मध्ये झालं आणि हे भारतातील ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं. कोणतं? फैजपूर अधिवेशन. ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन, त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. जो 3rd ऑप्शन आहे सुरत, 1907 मध्ये झालं होतं अधिवेशन. ते अधिवेशन याच्यासाठी फेमस आहे, आपल्याला माहिती आहे की सुरत फूट असं आपण म्हणतो. त्यामध्ये काय झालं? जहाल गट आणि मवाळ गट यांच्यामध्ये फूट पडली होती. कुठे? सुरत येथे झालेल्या 1907 मधील अधिवेशनात. आणि चौथा जे अधिवेशन आहे बनारस, 1905, ते अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते गोपाळ कृष्ण गोखले. ओके, तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 पटना अधिवेशन 1934. राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची औपचारिक मागणी केली पहिल्यांदा. कुठे? पटना अधिवेशन 1934. आता पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. योग्य विधाने निवडा. विधान ए. 1942च्या लॉर्ड लिलथनगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केले. विधान बी आहे 1940च्या सर स्टॅमफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये
भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केलं. तर या दोन्ही विधानांपैकी कोणती विधानं योग्य आहेत, करेक्ट आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा ही दोन्ही विधानं कशी आहेत, असत्य आहेत, अयोग्य आहे. ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. मग ते कसं, बघा इथे क्रॉस दिलेत, त्यांचे जे इयर दिलेत ते कसं आहेत, क्रॉसमध्ये दिलेत. म्हणजे लॉर्ड लिलेथन्गो जी ऑगस्ट ऑफर आली, लॉर्ड लिलेथन्गो यांची, ती 1940 मध्ये आली. आणि त्यामध्ये काय सांगितलं की ब्रिटिश सरकारने मुख्यतः, म्हणजे ब्रिटिश सरकारने मान्य केलं की भारताची घटना कशी मुख्यतः, बघा या शब्दावर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, मुख्यतः कोणी तयार करावी, भारतीयांनी. आणि जी स्टॅमफर्ड क्रिप्स योजना आली ती 1942 मध्ये आली. आणि त्यामध्ये काय सांगितलं की भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. तर इथे दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहे, म्हणजे 1940 लॉर्ड लिलेथन्गो यांची ऑगस्ट ऑफर, आणि त्यामध्ये कशी भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. आणि 1942 स्टॅमफर्ड क्रिप्स यामध्ये भारताची घटना कशी पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केलं. म्हणजे ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. इथे जे इयर साल दिलेत ते कसे होते, क्रॉस होते. 1940 ची ऑगस्ट ऑफर आहे आणि स्टॅमफर्ड क्रिप्स कधी आला, 1942. म्हणजे ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा डॅश डॅशने निर्माण झाली. बघा हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011 मधला क्वेश्चन आहे. हा PYQचा क्वेश्चन आहे. ऑप्शन 1 आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेने. ऑप्शन 2 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये. ऑप्शन 3 हंगामी सरकारच्या ठरावान्वये. आणि ऑप्शन 4 आहे भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसद्वारा. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन 1 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये. बघा भारताचे जे संविधान तयार करण्याची संविधान सभा आहे ती 1946च्या कॅबिनेट मिशनने तयार करण्यात आली. कोणत्या, 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये. मग या पुढचा क्वेश्चन बघू आधी आपण. क्वेश्चन नंबर 6. कॅबिनेट मिशन प्लॅन, ज्याला त्रिमंत्री योजना असेही म्हटलं जातं, या योजनेमध्ये कोण कोण सदस्य होते असं विचारलंय. बघा त्रिमंत्री योजना म्हटलं जातं म्हणजे त्याच्यातच आपल्याला लक्षात येतं की ही जी योजना आहे किंवा हे जे कॅबिनेट मिशन आहे त्यामध्ये किती सदस्य असतील, तीन मंत्री होते. मग ते कोणते असं आपल्याला विचारलंय. ए मध्ये दिलंय स्टॅमफर्ड क्रिप्स, बी लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सी अलेक्झांडर आणि डी आहे क्लेमेंट ॲटली. तर बघा कॅबिनेट मिशनमध्ये जी त्रिमंत्री योजना होती त्यामध्ये 3 सदस्य होते. एक होते स्टॅमफर्ड क्रिप्स जे व्यापार मंडळाचे प्रमुख होते, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स होते जे भारत मंत्री होते त्यावेळेसचे, आणि अलेक्झांडर हे संरक्षण मंत्री होते. ओके, कोण कोण होतं, स्टॅमफर्ड क्रिप्स, पॅथिक लॉरेन्स आणि अलेक्झांडर, ABC. म्हणजे ऑप्शन 1 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. जे क्लेमेंट ॲटली आहे ते 1946 म्हणजे जेव्हा कॅबिनेट मिशन आलं त्यावेळेसचे इंग्लंडचे, UKचे काय होते, PM होते, प्राईम मिनिस्टर. कोण, क्लेमेंट ॲटली. बघा पुढे दिलंय कॅबिनेट मिशनमध्ये 3 सदस्य होते म्हणून त्याला त्रिमंत्री योजना म्हणतात. एक होते पॅथिक लॉरेन्स जे भारत मंत्री होते, स्टॅमफर्ड क्रिप्स व्यापार मंडळाचे प्रमुख, आणि AV अलेक्झांडर जे संरक्षण प्रमुख होते. आणि जे क्लेमेंट ॲटली होते ते कोण होते, PM होते UKचे 1946 मध्ये. कारण कॅबिनेट मिशन कधी आलंय, 1946 ला. तर ऑप्शन 1 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया, क्वेश्चन नंबर 7. महात्मा गांधींनी बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक असे कोणत्या योजनेस म्हटले. ऑप्शन 1 कॅबिनेट मिशन प्लॅन, ऑप्शन 2 स्टॅमफर्ड क्रिप्स, ऑप्शन 3 लॉर्ड लिलेथन्गो. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन 2 स्टॅमफर्ड क्रिप्स. स्टॅमफर्ड क्रिप्स जी योजना आली त्याला महात्मा गांधीजींनी बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक असं म्हटलंय. ते का, बघा ह्या योजनेत काय सांगितलं होतं, क्रिप्स योजना जी आलती आपण बघितलं जाता मागे की 1942 मध्ये क्रिप्स योजना आलती आणि त्यामध्ये काय सांगितलं होतं की भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. पण त्याबरोबर त्यात ज्या अजून तरतुदी होत्या त्यात एक महत्त्वाची तरतूद ही होती की भारताला युद्धानंतर स्वातंत्र्य मिळेल, पण कसं, वसाहती अंतर्गत, पूर्ण स्वातंत्र्य नाही मिळणार. आणि त्याचबरोबर भारतात संघराज्य स्थापन केलं जाईल आणि त्यानुसार भारताची नवीन घटना तयार केली जाईल. त्यामुळे भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचं कबूल केल्यामुळे क्रिप्स योजना काँग्रेसने फेटाळली होती आणि म्हणूनच गांधीजींनी त्याला काय म्हणलं, बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक. त्याचबरोबर बघा मुस्लिम लीगने सुद्धा ही योजना फेटाळली. का, कारण पाकिस्तानचा
निर्मितीचा स्पष्ट उल्लेख ह्या योजनेत नव्हता, म्हणून मुस्लिम लीगने सुद्धा ह्या योजनेला काय केलंय, विरोध केलाय. तर ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 स्टॅमफर्ड क्रिप्स. आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. योग्य विधाने निवडा. विधान ए, संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते. विधान बी आहे 292 सदस्य ब्रिटिश प्रांतातून निवडून दिले गेले. विधान सी आहे 4 सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांताकडून निवडून दिले गेले. आणि डी आहे 93 सदस्य भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. तर याच्यापैकी योग्य विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर बघा, चारही विधानं सत्य आहेत. जी संविधान सभा आपल्याला तयार करायची होती त्याच्यावर जे सदस्य निवडून येणार होते ते एकूण सदस्य किती होते निवडून येणारे, 389 सदस्य होते. त्यापैकी 292 सदस्य हे कुठून निवडले जाणार होते, ब्रिटिश प्रांतांकडनं. 4 चीफ कमिशनरच्या प्रांताकडून निवडले जाणार होते. ते 4 प्रांत कोणते होते, दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. ओके, हे 4 प्रांत होते जे चीफ कमिशनरच्या प्रांताकडून निवडले जाणार, 4 सदस्य ह्या 4 प्रांतातून. आणि 93 सदस्य होते जे भारतीय संस्थानिकांचे काय करणार होते, प्रतिनिधित्व करणार होते. म्हणजे वरील सगळे विधान कशी आहेत, योग्य आहेत, सत्य आहेत. ऑप्शन 4 या प्रश्नाचं काय येणार आहे, करेक्ट आन्सर येणार आहे. आता क्वेश्चन 9 पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, हा PYQचा प्रश्न आहे. मी त्याचा डायरेक्ट स्क्रीनशॉट घेतलाय. तोच प्रश्न आहे जो आपण वरती बघितलाय. मी इथे विधानामध्ये दिलाय, त्यांनी इथे जोड्या लावासाठी विचारलाय. कॅबिनेट मिशन योजनेने जी आपली संविधान सभा तयार करण्याचं ठरवलं होतं त्यामध्ये जे सदस्य संख्या होत्या त्याच्या जोड्या लावायला विचारल्यात. अ मध्ये काय दिलंय, निवडायची एकूण सदस्य संख्या. तर आपण बघितलं एकूण किती सदस्य संख्या निवडायचं ठरलं होतं, तर 389. म्हणजे अचं आहे 4, कुठं आहे, पहिल्याच ऑप्शनमध्ये, म्हणजे ऑप्शन 1 याचा करेक्ट आन्सर आहे. पण आपण बाकीचे पण बघूया. ब मध्ये काय दिलंय त्यांनी, संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती होते, 93. उच्च आयुक्त प्रांताचे प्रतिनिधी किती होते, 4. उच्च आयुक्त म्हणजे ब्रिटिश कमिशनरचे. ओके, किती, 4 प्रांत होते. आणि प्रांतांचे प्रतिनिधी किती होते, 292. ऑप्शन 1 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर 10. घटना सभेच्या एकूण निर्वाचित सदस्यांपैकी, निर्वाचित म्हटलं इथे, निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सदस्य किती, 296 सदस्य होते बघा निवडून आलेले. 292 ब्रिटिश प्रांतातील आणि 4 कमिशनरच्या प्रांतातून. ओके, ह्या 296 सदस्यांपैकी मुस्लिम सदस्यांची संख्या किती होती हे विचारलंय. ऑप्शन 1 मध्ये दिलंय 70, ऑप्शन 2 मध्ये दिलंय 72, ऑप्शन 3 मध्ये दिलंय 73 आणि ऑप्शन 4 मध्ये दिलंय 80. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 4, ऑप्शन 4, 80. घटना सभेच्या एकूण निर्वाचित सदस्यांपैकी 80 सदस्य संख्या कोणाची होती, मुस्लिम यांची होती. निवडून आले 73 पण सदस्य संख्या किती होती, 80. बघा, 296 कसे, 292 ब्रिटिश प्रांत, 4 कमिशनरचे, दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान, असे मिळून 296 सदस्य होते जे 11 प्रांतातून निवडून आलते. ओके, त्याच्यासाठी जी निवडणूक झाली ती कधी झाली, जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये. मग त्यामध्ये बघा, हिंदूंना 163 जागा होत्या, मुस्लिमांना 80, SC साठी 31, ST साठी 6 आणि उर्वरित जे सगळे बाकीचे होते त्यांच्यासाठी 15 होत्या. ओके, हिंदूसाठी 163, मुस्लिम 80, SC 31, ST 6. मग त्यानुसार आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे, 80, ऑप्शन 4. इथे निवडून आलेले नाही विचारलंय, एकूण सदस्य संख्या फक्त. निवडून किती आलते, निवडून आलेले होते 73, बरोबर. आता क्वेश्चन नंबर 11 पुढचा 11 नंबरचा क्वेश्चन आहे जो PYQचा क्वेश्चन आहे. बघा, संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत, करेक्ट सेंटेन्स विचारले आपल्याला. विधान अ आहे, ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब आहे, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. विधान क आहे, ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या. आणि विधान ड आहे, ती विविध समित्यांद्वारे कार्य करत होती. तर बघा, आपल्याला एक इलिमिनेशन मेथड कशी असते त्याचं एक उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे, जे संविधान सभेचे जे सदस्य निवडून आलते ते प्रत्यक्ष निवडून आलते का, नाही, ते अप्रत्यक्षरित्या निवडले गेले होते. आपल्याला माहिती आहे की जेव्हा संविधान सभेची स्थापना झाली 1946 मध्ये, कॅबिनेट मिशनने संविधान सभेची जेव्हा आपण स्थापना करत होतो तेव्हा प्रत्यक्ष प्रौढ मताधिकाराने
मत घेणे, प्रौढ मताधिकाराने निवडणूक घेणं शक्य नव्हतं. ती खूप मोठी वेळ खाऊ प्रक्रिया होती. म्हणून अप्रत्यक्षरित्या 1935 मध्ये जे प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका झालत्या त्यामध्ये जे सदस्य निवडून आलते त्यांच्यातून सदस्य निवडणार होते. म्हणजे अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धतीने काय केले जाणार होते, संविधान सभेचे सदस्य निवडले जाणार होते. म्हणजे ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती का? नाही, अप्रत्यक्षरित्या निवडलेली संस्था होती. म्हणजे ब विधान कसं आहे? चुकीचं आहे. मग ब विधान कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन 1 मध्ये आहे, सेकंड मध्ये आणि फोर्थ मध्ये आहे. म्हणजे हे ऑप्शन्स ऑलरेडी कॅन्सल होतात. मग राहायला कोणता ऑप्शन आहे? थर्ड. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? थर्ड. तर बघा, ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, हे विधान सत्य आहे. आणि ड विधाने ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत होती. तर बघा, संविधान सभेच्या वेगवेगळ्या 22 समित्या होत्या, त्यांच्या थ्रू त्यांनी काय केलं? कार्य केलं. आणि जे क विधान होतं, ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. तर हे चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे बघा, ब्रिटिश भारतास 292 नाही, किती? 296. 292 प्रांतांसाठी आणि 4 चीफ कमिशनरच्या होत्या. आणि 93 जागा. आणि तो बघा, इथं महत्वाचं आहे की प्रत्यक्ष निवडलेली नव्हती. म्हणजे आपण आता बघितलं की संविधान सभेवरील जे सदस्य होते ते कसे होते? अप्रत्यक्षरित्या निवडून आले होते. पण जर असं विधान आलं आपल्याला एक्झामला की संविधान सभेवरील सर्व सदस्य हे अप्रत्यक्षरित्या निवडलेले होते, तरी पण ते विधान कसं होणार आहे? असत्य होणार आहे. कारण फक्त 296 जागांसाठीच काय झाली? निवडणूक. त्या 296 जागावरीलच सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडून आलते. राहिलेल्या 93 जागा ज्या संस्थानिकांथ्रू सदस्य निवडले जाणार होते ते होते नामनिर्देशित, ते नॉमिनेटेड सदस्य होते. म्हणजे संविधान सभेवर अप्रत्यक्षरित्या आणि नॉमिनेटेड सदस्य होते. ओके, तर ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थर्ड. आपण पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 12. संविधान सभेच्या सदस्यांची निवड किती लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात आले होते? बघा, जे संविधान सभेचे सदस्य निवडले गेले त्यांचं जे प्रमाण होतं लोकसंख्येचं, आपण बघितलं की अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीने त्यांची निवड झाली. मग प्रत्येकाला काहीतरी प्रमाण होतं. म्हणजे किती? 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य हे काय होतं? प्रमाण होतं. किती? 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. ऑप्शन थर्ड या प्रश्नाचं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 12. जागांचे विभाजन. बघा, 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य हे संविधान सभेच्या सदस्यांचं प्रमाण ठरवलं होतं. मग त्यामध्ये सगळ्या सदस्यांना जागा मिळावी, सगळ्या समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून जागांचे विभाजन किती गटामध्ये केलं? तर 3 गटामध्ये केलं. ऑप्शन 1 याचं करेक्ट आन्सर आहे. ते 3 गट कोणते आहेत? बघा, साधारण, हिंदू असं नाव नाही आहे किंवा दुसरं कोणताही मोठा गट असं नाव नाही आहे. काय आहे? साधारण होतं, मुस्लिम आणि शीख. कोणत्या 3 गटामध्ये जागांचे विभाजन झालते? साधारण, मुस्लिम आणि शीख. बघा, याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. त्याचंच एक उदाहरण बघा, क्वेश्चन नंबर 13 पुढचा. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? तर आपण आता बघितलं 3 जागांचे विभाजन किती गटामध्ये करण्यात आले होते? 3. साधारण, मुस्लिम आणि शीख. मग कोणत्या अल्पसंख्याक समाजाला मिळालं होतं? तर ते शीख आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे? बघा, हा PYQचा क्वेश्चन आहे. मी डायरेक्ट क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेतलाय. हा आय थिंक PSI 2013 का ASO 2013चा क्वेश्चन आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 14. यामध्ये बघा, आता मागे आपण बघितलं की एकूण जागा, मग त्यामध्ये निवडून आलेल्या जागांच्या बाबतीत आपल्याला जोड्या लावायला क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन नंबर 14 आहे, संविधान सभेच्या निवडणुकांसंदर्भात जोड्या लावायला क्वेश्चन आहे. एकीकडे आपल्याला पार्टी दिल्यात आणि एकीकडे त्यांच्या निवडून आलेल्या जागांच्या संख्या. तर काँग्रेसच्या किती जागा निवडून आल्या? 208. म्हणजे एकचं किती आहे? C. ऑप्शन 1 मध्ये दिसतं आपल्याला. बघा, मुस्लिम लीगच्या 73 जागा निवडून आल्या. B. अपक्षचे 8 जागा होत्या. आणि महिला सदस्य किती महिला निवडून आल्या? त्या होत्या 15. म्हणजे ऑप्शन 1 काय आपल्याचं करेक्ट आन्सर आहे. बघा, आणि 8 अपक्ष होते. त्याचबरोबर 7 हे असे पक्ष होते ज्यांचे प्रत्येकी एक सदस्य काय झाले? निवडून आले होते. मग ते
ते पक्ष कोणते होते बघा, शेड्यूल कास्ट फेडरेशन यांचा एक सदस्य निवडून आलेला, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम पार्टी, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, साम्यवादी पक्ष, शीख गैर काँग्रेस पक्ष. ओके, ह्या 7 पक्षांच्या प्रत्येकी एक सदस्य काय झालते, निवडून आलते. काँग्रेसचे 208 सदस्य, मुस्लिम लीगचे 73, अपक्षचे किती सदस्य निवडून आलते, 8, आणि 15 महिला सदस्य निवडून आलेल्या होत्या. बघा, त्या 15 महिला सदस्यांची नावं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर त्या कोणत्या प्रांतातून निवडून आल्यात ते पण बघा. सरोजिनी नायडू बिहारमधनं आल्या होत्या. हंसाबेन मेहता बॉम्बे प्रांतातून निवडून आलेल्या. दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रांत. सुचेता कृपलानी, विजया लक्ष्मी पंडित, राजकुमारी अमृता कौर, रेणुका रे, लीला रॉय, बेगम अजीज रसूल, कमला चौधरी, पौर्णिमा बॅनर्जी, दक्षायनी वेलायुधन, अम्मू स्वामीनाथन, मालती चौधरी आणि एनी मास्केरन यांची ह्या 16 जणांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जमलं तर त्यांचे प्रांत सुद्धा. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. हा सुद्धा PYQ चा क्वेश्चन आहे. मी डायरेक्ट क्वेश्चन पेपरचा स्क्रीनशॉट घेतलाय. बघा, तिथं जोड्या लावा त्यांनी दिलंय की पार्टी दिलेत, काँग्रेस, हिंदू महासभा, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि जस्टिस पार्टी, आणि त्यातून निवडून आलेले सदस्यांची पुढे नावं दिली आहेत. मुथाई चेट्टियार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अबुल कलाम आझाद, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि बॅरिस्टर जयकर. तर बघा, हा क्वेश्चन आपण 50-50च्या याच्यामध्ये सोडू शकतो. आपल्याला माहिती आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन कुणाचं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. मग सी ला सेकंड कुठं आहे, ऑप्शन फर्स्ट मध्ये आणि फोर्थ मध्ये, म्हणजे सेकंड आणि थर्ड काय होतं, कॅन्सल होतोय. मग बघा, जेव्हा संविधान सभा तयार होत होती तेव्हा 1946 मध्ये अबुल कलाम आझाद हे काय होते, काँग्रेसचे अध्यक्ष होते. म्हणजेच ते काँग्रेसमधून निवडून आले असतील. म्हणजेच काँग्रेसचं काय येणार, थर्ड. ते कुठे आहे, ऑप्शन 1 मध्ये. म्हणजे ऑप्शन 1 याचं काय करेक्ट आन्सर आहे. काँग्रेसमधून कोण निवडून आलं, अबुल कलाम आझाद. हिंदू महासभामधनं श्यामा प्रसाद मुखर्जी, शेड्यूल कास्ट फेडरेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जस्टिस पार्टी मुथाई चेट्टियार. ऑप्शन फर्स्ट याचा काय करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 16. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे. बघा, हा PSI मुख्य 2012चा क्वेश्चन आहे. आपल्याला चुकीचं सेंटेन्स ओळखायला सांगितलंय किंवा ऑप्शन ओळखायला सांगितलंय. ऑप्शन 1 आहे, घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. ऑप्शन 2 आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. ऑप्शन 3 आहे, 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. आणि ऑप्शन 4 आहे, राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष लागले. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन 1 ते चुकीचं आहे. बघा, घटना समितीची पहिली सभा आहे ती कधी भरली होती, 9 डिसेंबर बरोबर आहे, पण जे इयर दिलंय इयर ते चुकीचं आहे. ते किती आहे, 1946 आहे, 1948 नाही. घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. बघा, हा जो विधान आहे त्यावर 1 लाइनर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे की घटना समितीची पहिली सभा कधी भरली, 9 डिसेंबर 1946. ह्या विधानावर किंवा ह्या पॉईंटवर खूप वेळा एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहे, मुख्यला आलेले आहेत, प्रीला आलेले आहेत. त्यामुळे ह्या डेट लक्षातच ठेवायचा आहे. मोस्टली इयरच त्यांनी चुकीचं दिलेलं आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. 9 डिसेंबर 1946. ऑप्शन 2 बघा, 26 नोव्हेंबर 1949 बरोबर. घटना समिती आपण भारताची घटना केली, स्वीकृत केली आणि 26 जानेवारी 1950 पासून तिची अंमलबजावणी स्टार्ट झाली. ही घटना तयार करण्यासाठी आपल्याला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणजे 3 वर्ष लागले. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 17. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला किती सदस्य हजर होते. तर आपण बघितलं आता संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली, 9 डिसेंबर 1946. मग या सभेला एकूण 211 सदस्य, जे ऑप्शन 3 आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. 211 सदस्य काय होते, हजर होते. मग ही जी पहिली सभा झाली ती कुठे झाली, नवी दिल्ली येथे. बघा, जो कॉन्स्टिट्यूशन हॉल आहे तो कुठे होता, आत्ताचा जो सेंट्रल हॉल आहे तिथे कॉन्स्टिट्यूशन हॉल झाला. संविधान सभा तिथे भरली होती नवी दिल्लीला, सेंट्रल हॉलला, सकाळी 11 वाजता. किती सदस्य होते, 211 सदस्य होते, 9 डिसेंबर 1946.
मग त्यामध्ये बघा 9 महिला उपस्थित होत्या पहिल्या बैठकीला. 9 डिसेंबर 1946 ची जी पहिली बैठक होती त्यात एकूण 9 महिला उपस्थित होत्या. बघा 15 महिला निवडून आल्या आपण बघितलं, त्यापैकी 9 उपस्थित होत्या. आता ह्या 9ची नावं लक्षात ठेवली म्हणजे राहिलेल्यांची लक्षात ठेवणं सोपं जातं. तर या 9 महिलांची सुद्धा नावं आपल्याला लक्षात ठेवायची. कोणकोणत्या 9 महिला उपस्थित होत्या पहिल्या बैठकीला? सुचेता कृपलानी, मालती चौधरी, कमला चौधरी, सरोजिनी नायडू, दाक्षायणी वेलायुधन, हंसाबेन मेहता, लीला रॉय, पौर्णिमा बॅनर्जी आणि दुर्गाबाई देशमुख या 9 महिला पहिल्या बैठकीला काय होत्या? उपस्थित होत्या. म्हणजे त्या 211 सदस्यांपैकी. आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. कोणाच्या पद्धतीने म्हणजे कोणत्या देशाच्या पद्धतीचे अनुसरण करून संविधान सभेचे ज्येष्ठतम सदस्य यांची संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली? बघा 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक झाली. मग त्यात आता तात्पुरते तरी अध्यक्ष, प्रत्येक बैठकीला अध्यक्ष असतात, अध्यक्ष निवडण्याचं ठरलं. मग अध्यक्ष कोणत्या देशाच्या पद्धतीचं अनुसरण करून निवडले गेले? कसं? बघा फ्रान्स, जो ऑप्शन सेकंड आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. फ्रान्स या पद्धतीचे. मग पद्धत काय होती? जे एकूण सदस्य आहे त्यांपैकी जे ज्येष्ठ सदस्य असतील त्यांचे काय अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. म्हणजे फ्रान्स या देशाचे अनुसरण करून संविधान सभेचे ज्येष्ठतम कोण, ज्यांचे जे सगळ्यात ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांची संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून काय करण्यात आली? निवड करण्यात आली फ्रान्सचं अनुकरण करून. मग पुढचा क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 19. कोणाची संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली? तर ऑप्शन 1 आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, ऑप्शन 2 आहे B.N. राव, ऑप्शन 3 H.C. मुखर्जी आणि 4 आहे G.V. माळवणकर. तर ऑप्शन 1 याचं करेक्ट आन्सर आहे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून काय करण्यात आली? निवड करण्यात आली. मग पुढचा क्वेश्चन लगेच की तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आली? तर H.C. मुखर्जी यांची फ्रँक अँथोनी, ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. H.C. मुखर्जी हे कायमस्वरूपीचे उपाध्यक्ष झालते पुढे, जे आपण पुढे बघणार आहे क्वेश्चन. पण तात्पुरते उपाध्यक्ष कोण होतं? फ्रँक अँथोनी. 9 डिसेंबर 1946च्या बैठकीतील तात्पुरते उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी, जे अँग्लो इंडियन होते. ओके, ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. योग्य विधाने निवडा. विधान ए. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि H.C. मुखर्जी यांची संविधान सभेच्या अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आणि बी विधान आहे 11 डिसेंबर 1946 रोजी सर B.N. राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली. तर हे दोन्ही विधाने कसे आहेत? योग्य आहेत. ए आणि बी दोन्ही कसे आहेत? योग्य आहेत. ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. बघा 11 डिसेंबर पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाल्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला पहिल्या बैठकीत आपण बघितलं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी. ते कसे होते? तात्पुरत्या स्वरूपाचे. मग कायम स्वरूपाचे अध्यक्ष कोण झाले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष झाले H.C. मुखर्जी. आणि त्यांची निवड कधी झाली? 11 डिसेंबर 1946. ही तारीख सुद्धा काय करायची आपल्याला लक्षात ठेवायची. बघा याच दिवशी 11 डिसेंबर 1946 याच दिवशी सर B.N. राव यांचं संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार, कायदेकारी स्वरूपाचे सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. कुणाची? सर B.N. राव. आणि त्याचबरोबर सर H.C. अय्यंगार यांची घटनासभेचे सचिव म्हणून निवड करण्यात आली. घटनासभेचे सचिव कोण? अय्यंगार, H.C. अय्यंगार. तर हे दोन्ही विधाने कशी आहेत? सत्य आहेत. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? 11 डिसेंबर 1946 अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष H.C. मुखर्जी, घटनात्मक सल्लागार सर B.N. राव आणि सचिव अय्यंगार. तर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 21. योग्य विधाने निवडा. विधान ए. 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली. विधान बी. 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला. आणि विधान सी. भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका उद्देश पत्रिकेवरूनच तयार करण्यात आलेली आहे. तर हे तिन्ही विधानं कसे आहेत? सत्य आहेत, योग्य आहेत. बघा 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं? संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली आणि तिचा स्वीकार कधी झाला? 22 जानेवारी 1947 ला. आणि या उद्देश पत्रिकेवरूनच आपल्या घटनेतील जो सरनामा आहे, प्रस्ताविका आहे, ती घेण्यात आलेली आहे.
म्हणजे हे तिन्ही विधान कसे आहेत, योग्य आहे. ऑप्शन 4 याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. बघा त्या उद्देश पत्रिकेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, गणराज्य असं दिलं होतं, पण आपण प्रस्ताविकेत कसं घेतलंय, सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य. ओके, हे लक्षात ठेवायचे 3 पॉईंट. सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, गणराज्य असं त्यांनी उद्देश पत्रिकेत दिलं. आपण प्रस्ताविकेत काय घेतलंय, सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य. हे आपण आतापर्यंत हे आज आपण क्वेश्चन बघितले घटना निर्मितीवरील पार्ट 1 मध्ये. राहिलेल्या पार्ट वर आपण पुढच्या वेळेस क्वेश्चन्स बघूया पुढच्या पार्ट मध्ये. म्हणजे आज आपण बेसिक हिस्ट्री बघितली आहे संविधान सभेची. म्हणजे 1922 मध्ये महात्मा गांधींनी सभेची मागणी केली. 1934 मध्ये मानवेंद्र रॉय यांनी संविधान सभा कल्पना मांडली आणि 34 मध्येच पटना येथे 5 ते 7 डिसेंबर मध्ये झालेल्या अधिवेशनात काँग्रेसने औपचारिकपणे संविधान सभेची काय केली आहे, मागणी केली. आपण हे बघितलं. त्यानंतर 1940चा लॉर्ड लिलथन गो, भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. 42ला कोणतं आलं, स्टॅमफर्ड क्रिप्स आले. त्यांनी काय सांगितलं, भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी करावी. क्रिप्स योजनेला गांधीजींनी काय म्हणलं, बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक. हे आपण बघितलं. मग 1946ला आलं कॅबिनेट मिशन योजना, ज्याला आपण त्रिमंत्री योजना असेही म्हणतो. मग त्यामध्ये 3 सदस्य होते, सर पॅथिक लॉरेन्स, स्टॅमफर्ड क्रिप्स आणि आयव्ही अलेक्झांडर. त्यावेळेसचे इंग्लंडचे PM होते क्लेमेंट ॲटली. त्यानंतर बघितलं आपण संविधान सभेवर एकूण किती सदस्य निवडले गेले, 389 निवडायचं ठरलं. त्यामध्ये 292 होते प्रांतिक ब्रिटिश प्रांतातले, 4 चीफ कमिशनरचे आणि 93 होते संस्थानिकांचे. संस्थानिकांचे जे सदस्य होते ते कसे होते, नॉमिनेटेड. आणि उरलेल्या 296 सदस्यांची अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीने काय झाली, निवडणूक झाली. म्हणजे संविधान सभेवर अप्रत्यक्ष आणि नॉमिनेटेड असे दोन्ही सदस्य होते. त्यानंतर 10 लाख लोकसंख्येमागे 1 सदस्य निवडला गेला, हे आपण बघितलं. त्याचबरोबर मग काँग्रेसचे किती, 208 सदस्य निवडून आले. मुस्लिम लीगचे 73, अपक्ष 8, 15 महिला निवडून आलेल्या, हे आपण बघितलं. त्यानंतर जागांचे विभाजन 3 गटामध्ये केले गेले होते, साधारण, मुस्लिम आणि शीख. शीख अल्पसंख्याक समाज म्हणून गणला गेला. आणि त्यानंतर आपण पुढचं बघितलं होतं की पहिली जी सभा झाली ती 9 डिसेंबर 1946ला. त्यावेळेस अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा फ्रान्सच्या पद्धतीनुसार, उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी. नंतर पुढे 11 डिसेंबर 1946ला कायमस्वरूपीचे अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि नंतर HC मुखर्जी उपाध्यक्ष झाले. सर BN राव घटनागार सल्लागार झाले आणि अय्यंगार हे कोण झाले, घटनासभेचे सचिव झाले. 13 डिसेंबरला उद्देश पत्रिका मांडली. 13 डिसेंबर 1946 साल पण महत्वाचं, 1946 पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली. ती 22 जानेवारी 1947ला स्वीकृत केली, ज्याच्यावरून आपण आपली प्रस्तावना घेतली आहे. इथपर्यंत आपण आज बघितलं. याचा पुढचा पार्ट घटना निर्मितीचा आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.